नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका छानशा व्हिडिओमध्ये। आज आपण कटोरीला टोक येऊ नये त्यासाठी काय भन्नाट 2 ट्रिक्स आणि टिप्स दाखवणार आहे मी तुम्हाला। काय असतं, बऱ्याच जणांना कटोरी ब्लाउज तर आवडतो पण टोक नको असतं त्यांना, तर त्यावेळेस टोक नको असेल त्यावेळेस तुम्ही कटोरी ब्लाउज ही तयार करायचा आहे पण बिगर टोक येऊ देता, त्यावेळेस तुम्ही काय करायचं ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे। नॉर्मल कटोरी आपण इथं कटिंग करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, टोक येऊ नये त्यासाठी काय 2 ट्रिक वापरायचे आहेत, फक्त 2च आहेत। त्यापासून तुम्ही व्यवस्थित असं तयार करू शकता बिगर टोक असलेली कटोरी। तर आता आपण इथं कटोरी घेतलेली आहे, ही कटोरीचं टोक ह्याच्यावरती टोकावरती ठेवून असं टक्स घालायचं आहे। कमी जास्त अंतर झालेला असेल तर कट करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण काय करतो, खालचा जो टक्स असतो तो 1.5 इंचाचा घेत असतो, तर आपण खाली 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे। 1.5 इंचावरती मार्किंग केल्याच्या नंतर परत आपण वरती जे आहे ते 3 इंचावरती मार्क करायचं आहे। म्हणजे खालचं नॉर्मल आपण 2.5 इंचावरती घेतो पण टोक येऊ नये म्हणून आपण 3 इंचावरती घेतलेलं आहे। आणि हे जे आहे ते आपण एक क्रॉसमध्ये आपल्याला असं मार्किंग करून ह्याच्यावरती शिलाई करून घ्यायचं आहे। तर बघा, आता आपण ह्याच्यावरती शिलाई केल्यामुळे आपलं टोक जे आहे ते एकदम व्यवस्थित आहे। बऱ्याच जणांना कटोरीला टोक हे आवडतं आणि काही जणांना आवडत नाही, तर आवडत नाही त्यांनी काय करायचं, आवडत आहे त्यांनी नॉर्मली जसा टक्स आहे तो आपण तसा घालून घ्यायचा आहे। ज्यांना आवडत नाही त्यांनी काय करायचं, हे झालेलं आहे अगोदरचं परफेक्ट असं आपलं कटोरीचं टोक। तर आता टोक एवढं येऊ नये त्यासाठी काय करायचं बघा, हे आपण व्यवस्थित असं करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आतल्या साईडनी गोल आकार द्यायचा आहे आपल्याला असं। हे असं गोल आकारमध्ये आपल्याला इथं एक शिलाई करायची आहे, किंचितसं थोडंच, तिथं जास्तही नाही। म्हणजे जो क्रॉस पण आहे तो आपल्याला इथं हे करायचं आहे, बरोबर। इथं आपण हे क्रॉस शिलाईच्या ऐवजी गोल शिलाई अलीकडल्या साईडला घेतलेली आहे। गोल शिलाई घेतल्याच्या नंतर आता आपलं इकडचं जे आहे ते व्यवस्थित झालेलं आहे। तर आता आपल्याला वरती जे टोक आहे ते कमी करायचं आहे। त्यावेळेस काय करायचं आहे, तुम्हाला जे टोक जिथं आहे तिथं आपल्याला मधोमध असं ही कटोरी आहे ती बरोबर आपल्याला अशी अगोदर प्रेस करून घ्यायची आहे। ही कटोरीचं आहे जे दोन्ही साईडचं जे आहे ते व्यवस्थित असं आपल्याला असं प्रेस करून नकाने घ्यायचं आहे। हा जो कपडा आहे ना, मग असा कपडा घ्यायचा म्हणजे दोन्ही साईडचं दोन्हीकडे आलं पाहिजे अशा पद्धतीने हे असं प्रेस करायचं आहे आपल्याला। हे असं केल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, इथं बरोबर इथं असं गोल आकार देऊन घ्यायचा आहे। जिथं टोक आहे तिथं आपलं तसं इथं कडेला आणि इथं असं इकडल्या साईडला अर्धा पाऊण इंच आणि इकडच्या साईडला अर्धा पाऊण इंच असं क्रॉसमध्ये असं मार्क करायचं आहे। म्हणजे इकडून असं इकडं आपल्याला असं गोल आकार देऊन घ्यायचा आहे। आणि तर बघा, इथं जे आहे ते आपली कटोरी व्यवस्थित अशी तयार ही आहे आणि तिचं टोक कमी झालेलं आहे। म्हणजे कटोरी आपली जशाच तशी गोलमध्येच आहे, कटोरीमध्ये आपलं काहीच फरक पडलेला नाही। ब्लाऊज ज्यावेळेस तुम्ही तयार करून घालचाल त्यावेळेस तुमचा ब्लाऊज जो आहे तो जसाच तसा बसेल, फक्त आपल्याला जे टोक होतं ते हवं होतं ते आपलं टोक गेलेलं आहे। तर तुम्ही अशा पद्धतीनं कटोरीला ज्यावेळेस तुम्हाला टोक नको असेल त्यावेळेस तुम्ही ही ट्रिक वापरायची आहे। तर अशा पद्धतीनं आपलं टोकही गेलेलं आहे आणि आपला ब्लाऊजही व्यवस्थित तयार झालेला आहे। तर अशा पद्धतीनं तुम्हाला टोक नको असेल त्यावेळेस तुम्ही ही ट्रिक वापरून नक्की बघा। आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।